महाराष्ट्र शासनाचे मृद आणि जलसंधारण विभागामार्फत 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीमध्ये जलसंधारण आणि मृद संधारणच्या एक ड्राईव्ह आपण पूर्ण महाराष्ट्रात घेतोय आणि याचाच भाग म्हणून वेगवेगळे स्पर्धा आपण आयोजित जिल्ह्यामध्ये करतोय आणि याच्या अंतर्गत 15 ते 30 वयोगटातील जे तरुण आहे त्यांना एक चांगली संधी आहे की जलसंधारण या विषयावर ते चांगले रील्स तयार करू शकतात आणि या रील्समध्ये सर्वात चांगले रील्स तयार करणारे विजेत्यांना जिल्हा पातळीवर त्याच्यामध्ये आपण पारितोषिक सुद्धा देणार आहोत आणि त्याच्यात प्रथम क्रमांक असेल तर 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक असेल तर 15,000 रुपये आणि तृतीय क्रमांक असेल तर 10,000 रुपये असे पारितोषिक आपले जिल्हा पातळीवर आपण देणार आहोत. आणि 21 ऑगस्ट रोजी जे आपण डिस्ट्रिक्ट लेवलला एक वॉकेथॉन आयोजित करतोय त्या कार्यक्रमाचे पार्ट म्हणून या विजेत्यांना त्या ठिकाणी पारितोषिक जिल्हा पातळीवर दिलं जाणार आहे. याच्यासोबत आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा असे पण कार्यक्रम आपण घेत आहोत. मी अहिल्यानगर जिल्ह्याचे सर्व तरुणांना आवाहन करतो की त्यांनी जास्त संख्येमध्ये हे रील्स मेकिंग कॉम्पिटिशन असेल किंवा जे शालेय स्तरीय कॉम्पिटिशन आहे किंवा जे आपलं वॉकेथॉन आहे त्याच्यामध्ये जास्त सहभाग त्यांनी नोंदावं आणि आपलं महाराष्ट्राच्या आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे मृद आणि जलसंधारणचे कामामध्ये एक जलदूत म्हणून आपण सर्व लोकांनी आपली भूमिका बजावावी. थँक्यू.